नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी किसान महासन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 7व्या हप्त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, 7व्या हप्त्याच्या तारखेची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांद्वारे करण्यात आलेली आहे. तर हप्त्याची तारीख जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर संपूर्ण बातमी काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीचे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन ही दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन योजनांबद्दल सर्वात आधी माहिती जाणून घ्यायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. महाराष्ट्र सरकारनं पीएम किसानच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023-24 पासून सुरू केली आहे. नरेंद्र मोदीच्या हस्ते या योजनेचा शिर्डी येथील कार्यक्रमातून सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेचा 6वा हप्ता देखील शेतकऱ्यांना मार्च 2025 मध्ये देण्यात आला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 7व्या हप्त्याची रक्कम वितरित करण्यासाठी शासनाद्वारे 1932 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीची रक्कम दिली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनेत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये दिले जातात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपयांप्रमाणे रक्कम दिली जाते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. राज्य सरकारने 7व्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी 1932 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे. शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया कधी हा शेतकऱ्यांना 7वा हप्ता मिळणार आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7वा हप्ता हा मंगळवारी म्हणजेच 9 तारखेला राज्यातील 93,36,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.